रायगडचा टायगर तर दुसरीकडे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामधील हिरो म्हणून ज्याला संबोधलं गेलं. तर चला होते सामन्याला सुरुवात. पहिल्या षटक घेऊन येते गोलंदाज बिपिन. स्ट्राइक वरती आहेत सचिन, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आहेत उस्मान. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. सुरुवात झाली आहे एक मोठ्या मॅचला, एक मोठ्या मुकाबल्याला. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपण पाहतोय भर उन्हामध्ये देखील. सांगतो या मॅचची महत्वाकांक्षा काय आहे. आणि विशेष कौतुकाची गोष्ट अशी मित्रांनो की प्रेक्षकांना जे हवंय ना ते दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात आहेत. सातत्याने प्रेक्षकांना हवंय एक असं चित्र जिथे मात्र हे दोन्ही मोठे खेळाडू एकमेकांच्या विरोधात येतील, एकमेकांच्या विरुद्ध त्यात येऊन रणनीत्या करतील आणि ते चित्र आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. एकीकडे आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये उस्मान उपस्थित आहे, दुसरीकडे आपण पाहतोय मित्रांनो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये विकेट किपरची भूमिका कृष्णा सातपुते निभावत आहेत. आणि कृष्णा यांनी जो जर्सी नंबर घातलाय अर्थातच 10 नंबर, ज्या जर्सीने मात्र खऱ्या अर्थानं भारताची ओळख संपूर्ण जगामध्ये एक वेगळी करण्यासाठी भाग पाडलंय. क्रिकेटची देवता म्हणून ज्याला संबोधलं गेलंय आणि असंख्य सारे क्रिकेटचे चाहते ज्यांच्यासाठी मात्र ही क्रिकेटची देवता म्हणून देखील पाहिलं गेलंय. सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा हा जर्सी नंबर परिधान केलाय कृष्णा यांनी. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती बिपिन मात्र सज्ज होत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वरपी चेंडू होता लॉंग ऑनच्या दिशेने, इथे मात्र टार्गेट केला गेलाय. वन बाउन्स इनटू द फिन्स. 4 धावांसाठी चेंडू डिस्पॅच होतोय. एक मोठा सामना होणार आहे, एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम मध्ये बॅलन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीम्स मध्ये तेवढेच ताकदीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सुरुवात झाली आहे मित्रांनो. चौकार आलाय तिसऱ्या चेंडूवरती. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बघा सरळ बॅटिंगने सचिन खूप चांगली बॅटिंग करतात. सर्व सामन्यांमध्ये मागील आपण पाहिलं की ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये सचिनने खूप चांगली गुणवत्ता सिद्ध केली आहेत. 40+ खेळाडू आहेत आणि या मॅचमध्ये देखील अपेक्षेप्रमाणे एक चौकार पाहायला मिळाला आहे त्यांच्या बॅटिंगमधून. आणि इथे मात्र आपण पाहतोय की डॉट बॉलची झाली आहे सांगता. बघा दोन्ही टीमसाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की आतापर्यंत या स्पर्धेमधला जो प्रवास आहे या दोन्ही टीमचा जर पाहिला तर दोन्ही टीम्सने एक सामना जिंकलाय आणि एक सामना पराभवाच्या वाटेला गेलेत. म्हणजे 2 मॅच झालेत, तिसरी मॅच त्यांची चालू आहे. जो संघ इथे विजयी पताका फडकवणार त्याचं स्थान कदाचित या स्पर्धेमध्ये अबाधित राहील आणि जो पराभवाच्या सामोऱ्याला जाईल त्याला नंतर चौथा सामना सर्वाधिक इम्पॉर्टंट असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बिपिन. हलकासा ओव्हर पिच चेंडू, मिडऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. डॉट बॉलची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आले त्या बिनबाद 6 धावा. शांत आणि सुरक्षित सुरुवात, संयमी स्टार्ट इथे मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अभि आमच्या समोर जुडले गेलेत आणि कुर्ला क्रिकेट म्हणलं तर अभि यांचं देखील योगदान खूप मोठं राहिलं. सातत्याने आपण पाहतोय की युवकांच्या पाठीशी मनोबल वाढवण्याचं काम सातत्याने अभि सर देखील करतात. आणि अगदी ऑक्शनच्या दिवशी देखील ज्या प्रकारे दीपक बरोबर बसले होते ऑक्शन करण्यासाठी, एक खेळाडू खूप विचार करून टीममध्ये घेतलाय. आणि त्यांच्या संघाबद्दल जर सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत 2 सामने ते खेळलेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी विजयी पताका फडकवली. दीपकला घेऊन खूप मोठी भूमिका दर्शवली. मिस्टर KPL त्यांच्या संघामध्ये आहेत. तर सामन्याकडे पुन्हा एकदा वळूयात.
दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय ब्रॅव्हो. रिव्हर्स स्वीप. उस्मान पटेल कालही मारला, आजही मारला आणि उद्याही मारेल. हा आहे उस्मान पटेल. सलग 3 षटकार 1500, सलग 6 षटकार 5000 सलाम भाई यांच्याकडून. तर सलाम भाई यांना पहिला सलाम दिलाय उस्मान पटेल यांनी. तर अजून 3 सलाम आले तर 1500 रुपये आणि सलगचे 6 सलाम जर का उस्मान पटेल यांनी दिले सलाम भाईंना तर मात्र 5000 रुपये. तर बघूयात 1500 की 5000 खात्यामध्ये काय ऍड होतील. हा उस्मान पटेल आहे मित्रांनो. हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतो ना त्याचे चाहते वर्ग अशाच प्रकारे त्याच्यावरती बरसतात बक्षिसांच्या माध्यमातून आणि चाहत्यांना सदैव खुश करणे हे उस्मानचं काम राहिलंय. सदैव डाऊन टू अर्थ असतो. कधीच कधीच कधीच. कॅच कंप्लीट. कॅच कंप्लीट. ब्रॅव्होला भेटले खूप मोठी सफलता आणि उस्मान इथे मात्र बाद होतोय. खूप मोठी सफलता आहे मित्रांनो. हे सर्वाधिक मोठं यश असेल. ब्रॅव्होसाठी कौतुकाची गोष्ट आहे. आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये एवढ्या कमी वयामध्ये उस्मानची विकेट ती देखील दुसऱ्या षटकामध्ये आपल्या वैयक्तिक कोट्यातील पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती उस्मानला परतीच्या प्रवासाला लावणं. ब्रॅव्हो मला वाटते आज रात्री झोपणारच नाहीये. कदाचित इंस्टाग्रामला, फेसबुकला, त्याच्यानंतर व्हॉट्सॲपला आणि जर त्याचा अकाउंट ट्विटरवरती असेल तिथं देखील हीच स्टोरी तो ठेवेल. मी उस्मानला आउट केलंय. उस्मानला इथं आउट केलंय आणि ही खूप मोठी सफलता म्हणावी लागेल. आणि प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं की मी उस्मानला आउट करेल, मी कृष्णाला आउट करेल, मी मोठमोठ्या खेळाडूंना आउट करून माझ्या क्रिकेटिंग करिअरमध्ये एक खूप मोठं यश प्राप्त करेल. आणि हेच आज यश मात्र प्राप्त होते KPL 10च्या माध्यमातून गोलंदाज ब्रावो यांचं. स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावलेली 6च्या घरामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो की पराग आलेत. परागने संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत इम्प्रेसिव्ह खेळ दाखवलाय म्हणून की काय प्रमोट केलं गेलं ॲज अ वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटीची आउटसाइड एज घेत चेंडू सरसावतोय डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूच्या पाठी धावतोय, प्रयत्न करतोय, सरसावतोय, चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी होतोय परंतु 3 धावा मात्र रोखू शकत नाहीये. तर बघा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की 3 धावा अंकित केल्या गेल्यात. जी धावसंख्या स्थिरावली गेली होती ती धावसंख्या आता मात्र हलू लागली. शनिवारचा दिवस आहे मित्रांनो. आज सॅटरडे आहे आणि आजचा दिवस जर सांगायचं म्हटलं तर KPLचा दुसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. कुर्ला प्रीमियर लीग सीझन 10 स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा कुर्ल्यातील प्रत्येक क्रिकेटच्या चाहत्यांची जी आज मात्र साकारली जाते. एक स्वप्न पाहिलं गेलं होतं इम्रान भाई आणि त्याचबरोबर अनिलजी राठोड साहेबांच्या माध्यमातून. आमच्या स्थानिक खेळाडूंसाठी एक हक्काचं प्लॅटफॉर्म आम्हाला बनवायचं आहे. ते कशा प्रकारे तर ते म्हणजे अशा प्रकारे. आणि याला साथ मात्र कुणाची भेटली असेल तर ते म्हणजे या विभागातील यंग डॅशिंग नेतृत्व अर्थातच जयजी कुडाळकर साहेब यांचं. आणि ज्यामुळे की काय आपण पाहतोय की स्वप्न पाहिलं आणि स्वप्नाला मात्र सत्यामध्ये उतरवलं गेलं. यावर्षी आपण पाहतोय डे नाईट क्रिकेटची शृंखला इथे मात्र साकारली जाते. आमदार मंगेशजी कुडाळकर साहेब सातत्याने आपल्या दमदार कामांच्या माध्यमातून प्रत्येक जनतेच्या दारापर्यंत पोहोचलेत. आणि फक्त दारापर्यंत पोहोचले नाहीयेत मित्रांनो तर आज असंख्य सारे कुर्ल्यावासीय ज्यांच्या गळ्यातल्या ताईत हा चेहरा मात्र झाला आहे, ज्यांचं नाव आहे मंगेशजी कुडाळकर साहेब. राईट मोर द विकेट. ब्रॅव्हो पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. नाना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. काहीतरी विचार करतायत. प्रश्नचिन्ह पडले नाना यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठं. कदाचित सकाळी ग्राउंडवरती येताना पैसे विषय हरवलेत की काय असं वाटतंय. कदाचित उस्मान लवकर आउट झालेत त्याच्यामुळे नाना नाखुश झालेत. हे आमच्या कुर्लाचे नाना आहेत. नाखुश आहेत, थोडेसे नाराज आहेत. उस्मान लवकर आउट झाले आणि मला सांगतायत की उस्मानची बॅटिंग बघायला मी आज आलो होतो आणि उस्माननी थोडंसं नाखुश आहेत. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्डवरती आलेत ते 19 धावा. अगदी सीझन 3 पासून जेव्हापासून इथं जुडलोय KPLला तेव्हापासून नाना असेल, आमिर असेल, आसिफ असेल, आसिफ असेल, आमिर असेल, नाना असतील, त्याच्यानंतर भरपूर सारे ब्रॅव्हो असेल, चाम असेल, भरपूर सारे तरुण वर्ग आहेत ज्यांनी भरभरून प्रेम दिले कुर्ला नगरीमध्ये. आणि जेव्हा जेव्हा कुर्लामध्ये येतो त्या वेळेला मात्र शाहिद मिसिंग आहे. शाहिद मिसिंग आहे. काहीतरी मी मिस करतोय. आत्ता आठवलं मला. मागील 2 दिवसांपासून मी शाहिदला मिस करतोय आणि आत्ता आठवलं. शाहिद कुठे? नाना शाहिद कहाँ पे?
कुर्लातील एक असा युवक ज्याला मात्र सातत्याने संबोधलं गेलंय द मॅन विथ द गोल्डन फिंगर्स, आणि सर्वाधिक स्वच्छ, सर्वाधिक सुंदर आणि सर्वाधिक देखणी लेखी ज्याच्या बोटांमध्ये आहे. अक्षरशः सरस्वती जणू काय त्याच्या बोटांमध्ये वास करते की काय असं म्हणावं लागेल. आणि एवढं सुंदर गुणलेखन करणारा शाहिद दरवर्षी आमच्या बरोबर असतो. स्कोर होतोय 21. शाहिद दरवर्षी आवर्जून प्रत्येक मॅच मध्ये माझ्या बरोबर असतो, परंतु यावर्षी त्यांना आम्ही मिस करतोय. शाहिद, जर का तुम्ही ही मॅच बघत असाल तर प्लीज तुम्हाला आवर्जून विनंती करेन की प्लीज आपण यायचंय. अनिल भाई, अनिल भाई, अनिल भाई राठोड, जर आवाज येत असेल तर प्लीज कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. तर निश्चित स्वरूपाने तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की भरपूर सारे क्रीडा रसिक जे मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आणि असाच एक क्रीडा रसिक आज मात्र उस्मानची मॅच पाहण्यासाठी स्पेशली आलेला आहे. तर अवेज इनामदार यांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. अवेज इनामदार जे आमचे मित्र मुनाफ इनामदार यांचे बंधू आहेत. तर अवेज साहेब या, तुमचं सहर्ष स्वागत असेल या कुर्ला प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आमचा आवाज तुमच्यापर्यंत असेल तर अवेज यायचे आपण प्लीज. तर नक्कीच पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मात्र जाऊयात. आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 27 धावा अंकित केल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे. धाव फलकावरती आपण पाहतोय की धावांची गती ही थोडीशी मंदावली गेली आहे, आणि याच्या मागचं कारण काय असेल तर ती म्हणजे धारदार गोलंदाजी. हलकासा ओव्हरपिच चेंडू यावेळेस मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जरूर टार्गेट केला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, थोडेसे फंबल होत आहेत, परंतु एक धाव मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. बघा, आज हवेचा प्रवाह थोडासा जोरदार आहे. खूप कमी वेळेला असं पाहायला मिळतं की या मैदानावरती जे धूळ आहे ती अशी हवेमध्ये ट्रॅव्हल करते. याचा अर्थ असा आहे की आज हवा खूप वेगाने ट्रॅव्हल करते, आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी आज पोषक वातावरण असं म्हणावं लागेल. परंतु पहिल्या मॅचमध्ये सुमित थोडेसे अनसक्सेसफुल ठरले होते, थोडेसे नाखुश असेल विशाल 11 संघ, कारण की खूप मोठा पराभव त्यांच्या वाट्याला आलेला आहे. कुर्ला नाईट रायडर संघाबद्दल सांगायचं म्हणलं तर सलग बॅक टू बॅक 2 विजय त्यांनी संपादित केलेत. कदाचित काल रात्रीचा विजय देखील त्यांच्याच पारड्यामध्ये होता की काय, परंतु दैव व बलवंत पाहायला मिळालं ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमचं, ओमकारच्या संघाचं. विजय मात्र त्यांच्याकडे आला, परंतु आज काय घडेल आणि काय बिघडेल. सोसाट्यात मारा आज मात्र वाहतोय, आपण पाहू शकता. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावलेली 28च्या घरामध्ये. डॉक्टर सईद आमच्या बरोबर जुडले गेलेत, ज्यांच्या माध्यमातून मात्र खूप चांगलं गुणलेखन होते. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये असेल, 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतात. ओमकार जज करतोय. वाह वाह वाह, काय कमालीचा कॅच आहे. सुंदर देखणा, अतिशय मंत्रमुग्ध करणारा हा कॅच म्हणावा लागेल. सचिनचा कंप्लीट केला गेलाय. मोठी सफलता. बिग फिश इथे मात्र जाळ्यामध्ये सापडले.
तर सामन्याला मात्र सुरुवात होते. यावेळेस मात्र बघा पुल केलाय, पुल सक्सेसफुल होतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हाय आणि हँडसम लांबच लांब आलाय हा षटकार. तर बॅट्समन पराग मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि परागने मात्र चार्ज आता आपल्या हातामध्ये घेतलेत. षटकार येतोय. तर स्कोर कार्डवरती आपण पाहतो की स्कोर मात्र जाऊन थांबतोय. सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावसंख्या स्थिरवलेली 35च्या घरामध्ये जाते. तर नो बॉलचा इशारा देखील आलाय पंचांचा. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. ब्रॅवो यांना आपण पाहू शकता गोलंदाजीच्या मार्कवरती. दुपारच्या सत्रामध्ये आपण निश्चित स्वरूपाने आलेलो आहोत मित्रांनो आणि या दुपारच्या सत्रामध्ये रखरखता उन्हामध्ये देखील असंख्य प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. इथे मात्र बघा ब्लॉक हॉलचा चेंडू निश्चित स्वरूपाने टाकला गेला होता. एवढा वेग होता की कृष्णा देखील समजू शकला नाहीयेत. थोडीशी रिॲक्शन क्विक नव्हती कारण की वेगाने चेंडू आला आणि थोडासा डीप राहिला आणि ज्यामुळे मात्र आपण पाहतो की चेंडू सरळ येतो सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावांसाठी चौकार. तर निश्चित स्वरूपाने अजीज इनामदार साहेब हे देखील आमच्या अवेज इनामदार साहेब देखील आमच्या समेत जुडले गेलेत आणि निश्चित स्वरूपाने दरवर्षी आवर्जून कुर्ल्यामध्ये कुर्ला प्रीमियर लीग पाहण्यासाठी येतात. आणि यावर्षी जर सांगायचं म्हणलं तर कृष्णा सातपुते, उस्मान पटेल, सुमित ढेकळे हे आल्यामुळे त्यांना राहावंसं गेलं नाहीये. प्रवीण सर अक्षरशः दुकानाला टाळा लावून आज मात्र हे क्रीडा रसिक मॅच पाहण्यासाठी आलेत. बघा बिझनेस इम्पॉर्टंट नाहीये, कामधंदा इम्पॉर्टंट नाहीये. जेव्हा आमच्या आवडते खेळाडू कुर्ल्यामध्ये येतात त्यावेळेला मात्र त्यांना पाहण्यासाठी आम्ही येतो. हेच मात्र आवर्जून हे क्रीडा रसिक जरूर सांगतात आणि असाच एक क्रीडा रसिक अर्थातच इनामदार साहेब आमच्या समेत जुडले गेलेत. तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय धावसंख्या मात्र जाऊन स्थिरावते 39च्या घरामध्ये. ब्रॅवोने काय कमबॅक केलाय, काय कमालीची गोलंदाजी चालली ब्रॅवो याची आणि निश्चित स्वरूपाने कृष्णा देखील इम्प्रेस झाले असतील ब्रॅवोची गोलंदाजी पाहून. कारण की लोकल टॅलेंटेड खेळाडू आहे आणि यंग आहे आणि खूप कमी वयामध्ये ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतो येणारं भविष्य किती उज्ज्वल आहे हे कदाचित आपण इथून पाहू शकता. नीट अँड क्लीन ॲक्शन. इथे बघा हलकासा ओव्हरपिच चेंडू. जास्त काळ परागला तुम्ही थांबू शकत नाहीये. तुम्ही केलेली एक छोटी चूक तो अक्षरशः शोधून काढतो आणि चेंडूंना मात्र सरळ डिस्पॅच करतो सीमारेषेच्या पलीकडे. हा आलाय दणदणीत चौकार 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 चौकार. तर आपण जरूर पाहतोय स्कोर कार्डवरती धावा मात्र जाऊन थांबतायत 47च्या घरामध्ये. 4 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय की 47 धावा या अंकित झालेल्या आहेत आणि निश्चित स्वरूपाने ज्या वेगाने धाव फलकावरती येतात प्रवीण सर मला असं का वाटतंय की येणाऱ्या 4 षटकांमध्ये अजून 47 आल्या तर मात्र 90 ते 100च्या घरामध्ये हा संघ मजल मारतो की काय. तर जरूर मित्रांनो 47 4 ओव्हर.
स्कोर आपण पाहतोय 47 स्कोर कार्डवरती आलेले आहेत आणि पाचव्या षटकाला इथे सुरुवात होते. मुजीब आलेत गोलंदाजीच्या मार्कवरती. अजून एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज आहेत. प्रचंड वेग आहे त्यांच्याकडे आणि वेगाचा वापर केला जाणार का यावेळेस मात्र आपण पाहतोय खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडूला हलक्या हाताने मात्र तटवलं गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत, थोडेसे मिस करतायत चेंडूला आणि जिथे मात्र आपण पाहतो की सिंगल्सला लगेचच कन्वर्ट केले गेले डबल्समध्ये. राऊंड द विकेट. मोठा फटका यावेळेस मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीडच्या बॅटीमधून येतो हा षटकार. अजून एक मोठा फटका इथे मात्र आपण पाहतोय की पॉइंट्सच्या डोक्यावरून षटकार खेळला गेला. नजाकट टायमिंग आणि क्रिकेटचा क्लास काय असतो सीड मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या संघाची जी मस्ट निडेड भूक आहे ना धावांची ती भूक मात्र तो पूर्ण करतोय. देखना स्ट्रोक 6 धावांसाठी इथे मात्र पाहायला मिळालाय. चेंडूला लिव्ह केलं गेलंय. वाईट बॉलचा इशारा इथे मात्र आपल्याला पंच जरूर दर्शवतायत आणि या एक्स्ट्राने मात्र धावफलक पुढे जाते आणि स्कोर मात्र जाऊन थांबतोय 62. बघा कृष्णा विरोधी संघामध्ये उपस्थित आहेत आणि प्रायोरिटी हीच ठेवावं लागेल की मोठा स्कोर कशा प्रकारे बनेल याच्यावरती फोकस करायचंय. प्रेक्षकांना जे एंटरटेनमेंट पाहिजे ना, प्रेक्षकांना जे षटकार चौकार पाहिजेत ना, ते जेव्हा पाहायला मिळतात ना त्यावेळेला मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद हा अधिकाधिक वाढताना आपल्याला जरूर पाहायला मिळतो. काल देखील तेच पाहायला मिळालं आणि आज देखील आपण पाहतो की हळूहळू करून प्रेक्षक वर्ग आता मात्र मैदानाच्या दिशेने येऊ लागलेत. बघा दुपारचं सत्र जरूर चालू आहेत. काही प्रेक्षक वर्ग जेवणासाठी जरूर घरी गेलेत, परंतु भोजनाचा कार्यक्रम त्यांचा एकदाचा काय झाला तर मात्र मला असं वाटतं की प्रवीण सर डायरेक्ट रात्रीच्या भोजनालाच घरी जातील की काय, कारण की काल देखील प्रचंड गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आणि आता देखील आपण पाहतोय की प्रचंड 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 प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चोहू बाजूला या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुलचा प्रयत्न वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जरूर जातोय. एक रन जरूर पाहायला मिळते. या सिंगलने मात्र 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर मात्र जाऊन थांबतोय 64. 64च्या घरामध्ये 64 धावा इथे मात्र आपण पाहतोय मित्रांनो स्कोर कार्डवरती अंकित केल्या गेलेल्या आहेत. खूप चांगले क्रिकेट मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. चांगल्या गतीने मात्र धावफलकावरती धावा गोळ्या केल्या जातात. जे हवंय ते सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहेत. मधल्या इंटरव्हलमध्ये विकेट पाहायला मिळाले, षटकार चौकार पाहायला मिळत आहेत. पराग आणि सीड मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहतोय मित्रांनो की वेगाने धावफलकावरती धावा या येऊ लागल्यात. अपेक्षेप्रमाणे फलंदाजी सीड करू लागलाय. ज्यासाठी तो ओळखला जातो, तो खेळ तो दाखवतोय. संयम सेन्सिबल इनिंग तो मात्र इथं बिल्ड करतोय आणि परागची देखील तेवढीच त्याला चांगली साथ पाहायला मिळाली. विस्मानचं आउट होणं, सचिनचं आउट होणं, संघाला उतरती कळा लागणं आणि तिथून मात्र या दोघांचा कमबॅक करणं, एक चांगली भागीदारी इथे मात्र बिल्ड झाली आहे. स्कोर होऊन जातोय 64च्या घरामध्ये. 6वं षटक घेऊन येतात कृष्णा सातपुते आणि कृष्णा सातपुतेचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती परागने मात्र प्रेक्षकांमध्ये भिरकावून लावलाय हा चेंडू आणि कृष्णा यांना मात्र सांगतायत पराग या कृष्णा तुमचं वेलकम आहे कुर्ल्यामध्ये. स्वागत केलं जातंय पाहुणा खेळाडू कृष्णा याचं. पाहुणा आता कृष्णा पाहुणा राहिला नाहीये, त्याला संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने आपलंसं करून घेतलंय आणि कुर्ला नगरीमध्ये आल्यानंतर भरभरून प्रेम कृष्णाला मात्र ओसांडून वाहताना पाहायला मिळतात. अगदी काल जेव्हा तो पहिल्यांदा आला होता 68 धावा आल्यात. तर पुन्हा एकदा जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतो की 68 धावा या स्कोर कार्डवरती आलेल्या आहेत. प्रवीण सर वारा बघा एवढ्या वेगाने वाहतोय, धुलीचे कण देखील हवेमध्ये एवढ्या वेगाने ट्रॅव्हल करतात
आता असं वाटू लागले की काय कुठेतरी अरब आखाती देशांमध्ये वाळवंटामध्ये काय आलोय की काय फिरायला. फुलटॉस चेंडू होता, पंचांचा इशारा, बीमर, नशिबाचा पंजा इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. 9+4 या 5 धावा स्कोअर वरती पाहायला मिळत आहेत. बघा कृष्णा यांनी चेंडू हातामध्ये घेतला, आत्मविश्वास खूप आहे कृष्णाकडे आणि कालच्या दिवसामध्ये देखील कृष्णाने खूप चांगली गोलंदाजी केली आणि कालच्या दिवसभरामधला जो आत्मविश्वास आहे तोच त्यांना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी भाग पाडतोय. परंतु यावेळेस थोडेसे ते महागडे पडलेत. त्यांच्या विरोधात आता मात्र हात खुली केली जात आहेत आणि प्रत्येक चेंडूवरती पराग बघा आसमान तर दाखवतायत नाहीतर सीमारेषा तरी दाखवतायत. वरपी चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केला गेलाय, एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. चांगला फटका होता, खराब फेकी, खराब थ्रो, गरज नाहीये. कृष्णा हेच सांगतायत, सामना आवाक्यामध्ये आहे, छोट्या छोट्या चुका थांबवायच्यात मित्रांनो. तुम्हाला सामना जिंकवणारे देखील आपणच आहोत, सामन्याला पराभवाला सामोरं जाण्यासाठी देखील आपणच भाग पडणार आहोत. त्यामुळे प्लीज थोडंसं फोकस मॅच वरती करूयात. या छोट्या छोट्या चुका, या बेसिक क्रिकेट विसरून चालणार नाहीये. ब्लॉकहोलचा मारा यावेळेस मात्र आपण पाहतो की तेज तर्रार केला गेला होता पराग यांच्या विरुद्ध. लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव जरूर पाहायला मिळेल. नक्कीच आपण पाहतोय की सुबोध सर नक्कीच पंचांची भूमिका दर्शवतात. त्याचबरोबर अवी सर यांना आपण स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये पाहू शकता. प्रवीण सर कालपासून आपण पाहतोय की पंचांची चोख कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि पंचांनी प्रत्येक मॅचमध्ये जी ट्रान्सपरन्सी दाखवली आहे, जी शिस्तबद्धपणा दाखवलाय आणि अक्षरशः खेळाडूंना भाग पाडलंय या मॅचमध्ये डिसिप्लिनचं पालन करण्यासाठी. नक्कीच पंचांना देखील विसरून चालणार नाहीये आणि एखादी क्रिकेटची स्पर्धा तेव्हाच यशस्वी होते जेव्हा त्याला पंचांची अचूक दिशा प्राप्त होते आणि तेच काहीसं चित्र मात्र आपण पाहतो की सीझन 10 मध्ये या चारही पंचांच्या माध्यमातून प्राप्त झाले. नक्कीच सुबोध गडसे सर, अवी परब सर, त्याच्यानंतर अनिलजी वाघेला सर आणि त्याचबरोबर आज जे नवीन पंच आमच्या समेत जुडले गेलेत अशोक पवार सर यांचं देखील आपण आभार व्यक्त केलं पाहिजे. आणि नक्कीच नुकतीच नजीम मुल्ला ट्रॉफी देखील आपण पाहिली मित्रांनो, जिथे मात्र आपण अनिलजी वाघेला सरांना पाहिलं. खूप अभिमानाची गोष्ट, खूप मोठे पंच आपल्याला पाहायला मिळतात, MCAचे क्वालिफाईड पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच या कुर्ल्याचा स्तर जो आहे या स्पर्धेचा हा अधिक उंचावला गेलाय. स्कोर आपण पाहतोय की 76च्या घरामध्ये जाऊन थांबलेला आहे. या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. जो सीड मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः मोठमोठे फटके लगावत होता, गोलंदाजांच्या विरोधात कर्दन काळ बनू पाहत होता, त्या फलंदाज सीडला घरचा रस्ता दाखवलाय कृष्णा सातपुते यांनी. हा असतो अनुभव मित्रांनो, हे असतं एक्सपिरियन्स. आणि पहिल्या काही चेंडूंवरती आपण पाहतोय तर बघा चिंदरकर साहेबांकडून एक पारितोषिक आलेलं आहे. जो संघ हा सामना जिंकेल त्याच्यासाठी एक कॅश पारितोषिक आलेलं आहे चिंदरकर साहेबांकडून, प्रसाद चिंदरकर साहेबांकडून. हे कॅश प्राइस किती आहे, कसं आहे, सप्तर्षी ग्रुपकडून हे प्राइस किती आहे, कसं आहे, जरूर आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ थोड्याच वेळामध्ये. यस, 10,000 रुपये कॅश प्राइज आहे. 10,000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की वेदांत देसाई आलेत आणि वेदांत देसाईने मागील 2 मॅच मध्ये स्कोर होतोय 72 82 82 रन्स. मागील 2 मॅच मध्ये वेदांत प्रयत्न करत होता आणि प्रत्येक प्रयत्नामध्ये असफल ठरला. प्रत्येक मॅच मध्ये तो बाद झाला पहिल्या चेंडूवरती, परंतु या मॅच मध्ये बघा पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकावलाय. आपल्या पिताश्रींची ओळख षटकार चौकार लगावणे, हीच ओळख मात्र प्रेक्षकांना सांगतोय की मी आलोय मैदानामध्ये. देसाई परिवाराचं येणारं पुढचं भविष्य क्रिकेटिंग करिअरमध्ये पाऊल ठेवलंय आणि मात्र येणाऱ्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. आखूटाप्याची लाईन यावेळेस मात्र आपण पाहतोय. अतिरिक्त उसळी यावेळेस मात्र चेंडूला दिली गेली. पंचांचा इशारा इथे मात्र डॉट बॉलचा येतोय. या डॉट बॉलच्या बरोबरीने मात्र आपण पाहतोय की 7व्या षटकाला सुरुवात झाली आहे. स्कोर कार्डवरती धावसंख्या स्थिरावलेली 82च्या घरामध्ये. प्लेयर रिव्ह्यू नसणार आहे, अंपायर रिव्ह्यू आहे. ओनली अंपायर रिव्ह्यू आहे, प्लेयर रिव्ह्यू नाहीये.
मेन पंचांनी स्क्वेअर लेग पंचांकडे अपील केली, परंतु पंचांनी अपील फेटाळले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितले ही फेअर डिलिव्हरी आहे, प्लीज सामन्याला सुरुवात करायची. राईट ओव्हर द विकेट. ओमकार पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडूला यावेळेस मात्र पिचिंग केलं जाते. चांगला कमबॅक म्हणावं लागेल ओमकार यांच्या माध्यमातून. जर्सी नंबर 18 मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी करते. मागील षटकामध्ये धावसंख्येचा अक्षरशः वर्षा होताना आपण पाहिला, परंतु या षटकामध्ये ओमी यांनी खूप चांगला कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी. सलगचे 2 चेंडू इथे मात्र निर्धाव येत आहेत आणि सलगचे 2 भोपळे स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. लांबलच कसा रनअप, लाईन आणि लेंथ बघा, सातत्याने ऑफ स्टिकच्या बाहेर मारा केला जातोय, परंतु इथे मात्र बघा बॅड बाउन्स पाहायला मिळाला. दिशा बदलली चेंडूची आणि क्षेत्ररक्षक देखील पूर्णपणे बीट झाले. चेंडू मात्र येतोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तर सातत्याने आपण पाहतोय की ऑफ स्टिकच्या बाहेर मारा केला जातोय आणि पराग यांना माहिती आहे की या चेंडूने कशा प्रकारे लॉफ करायचंय. सीट देखील त्यांना तेच सांगतायत की पराग तू करू शकतोस. तर बघूया आता पराग या संधीचा फायदा कशा प्रकारे उचलेल. यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू अक्षरशः खेचून काढलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी बॅक टू बॅक अजून एक प्रहार. चेंडू येतोय सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी KPL चौकार. परागच्या वैयक्तिक खेळीचं विश्लेषण जर करायचं म्हणलं तर वैयक्तिक 47 या धावसंख्येवरती ते फलंदाजी करतायत. नेत्रदीपक फटकेबाजी सीडची राहिली आणि आता मात्र आपण पाहतोय की विस्फोटक फलंदाजी हा पराग देखील करतोय. कांबळे साहेबांचं शुभागमन मात्र आमच्या व्यासपीठावरती झालेलं आहे. तर कांबळे साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. अशोकजी कांबळे सर, या तुमचं वेलकम असेल व्यासपीठावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला या षटकातला. वेग प्रचंड वेग इथं मात्र पाहायला मिळालाय. डॉट बॉलची झाली इथे मात्र सांगतात आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने मात्र चांगला कमबॅक म्हणावं लागेल ओमकार यांचा. घड्याळीचे काटे आम्हाला सांगतायत की 3 वाजलेत आणि या सामन्याची सुरुवात ठीक हवाई सफर. चेंडू कुठे जाईल, चेंडू सरळ जातोय प्रेक्षकांच्या दिशेने आणि पंचांचा इशारा इथे मात्र येणं अद्याप देखील बाकी आहे. चार धावांसाठी चौकार. आणि याचबरोबर पराग तुमचं अर्धशतक कंप्लीट होते. 50 कंप्लीट होतात पराग यांच्या. जोरदार टाळ्या मित्रांनो पराग यांच्यासाठी. पहिलं अर्धशतक इथे मात्र पूर्ण होतंय पराग यांचं. 50 धावा कंप्लीट करतात. 51 या धावसंख्येवरती मजल मारतायत. अजून एक खेळाडू ज्याने मात्र आपल्या वैयक्तिक अर्धशतकाला गवसणी घातली आहे. 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्डवरती आल्यात त्या 94 धावा. 94 धावा स्कोर कार्डवरती 7 षटकांच्या समाप्तीनंतर. मी तर म्हणेल प्रवीण सर पहिला लोकल खेळाडू आय थिंक ज्याने अर्धशतक कंप्लीट केले. दुसरा मुख्तार कुरेशी पहिला होता. त्याच्यानंतर दुसरा लोकल खेळाडू आहे ज्यांनी मात्र वैयक्तिक लोकल ॲज अ खेळाडू म्हणून दुसरं अर्धशतक कंप्लीट केलं. तर शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये. आणि स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की 1 ने मात्र मजल पडते. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 95च्या घरामध्ये. राईट ओव्हर द विकेट. कृष्णा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पराग यांच्या विरुद्ध. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईनला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूला मात्र भिरकावून लावले फाईनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू वेगाने सरसावतोय. प्रेक्षकांशी संपर्क साधतोय.
4 धावा स्कोर कार्ड वरती अंकित करतोय. 99 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. कौतुक करावं लागेल परागचं. काय खेळलाय पराग, अफलातून इनिंग. प्रत्येक मॅच मध्ये हा खेळाडू खेळतोय. लाऊड अपील यावेळेस मात्र पंचांकडे मागितली गेली, परंतु पंचांनी ही दाद मात्र फेटाळली आहे. डॉट बॉलची झाली आहे सांगता. निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की निसर्गाच्या सानिध्यामध्ये वावरत असताना तर बॅट्समन आउट होतात पराग. उर्वरित गोष्टी पुढच्या ब्रेकमध्ये. तर मैदानाच्या आतमध्ये जमान मात्र आलेले स्कोर कार्डवरती आपण पाहतोय की उस्मान बाद झाल्यानंतर सर्वाधिक मोठा प्रश्न पडला होता की धावफलकावरती धावा येतील का, परंतु अभि, त्याच्यानंतर पराग आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय सचिननी जो खेळ दाखवला, कौतुक करावं लागेल. संघाला एक सन्मानजनक स्थितीमध्ये आणून सोडलेला आहे. सध्या आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 99 धावा या अंकित केल्या गेल्या. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. ओव्हरपिच चेंडू इथं बघा, जमान देखील दाखवतात कुर्ल्याची ताकद काय आहे. कृष्णाला सांगतायत की षटकार त्या दिशेने आहे. कृष्णा बघा, कृष्णा यांच्या विरोधात जेवढे तुम्ही मोठे फटके खेळाल, जेवढ्या तुम्ही जास्त धावा कराल, तेवढं तुम्ही कृष्णाला उकसवताय की सेकंड इनिंग मध्ये याचं प्रत्युत्तर याहून अधिक करारा देईन मी. हा कृष्णा आहे मित्रांनो. त्याच्या विरोधात टाकलं गेलेलं प्रत्येक पाऊल आणि त्या प्रत्येक पावलाच्या विरोधात सूत समेत प्रत्युत्तर देणे हे कृष्णाला माहिती आहे. अजून एक ओव्हरपिच चेंडू, अजून एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. जमानचा कॉन्फिडंट बघा, मागील मॅच मध्ये कॅच त्याच्या हातामधून सुटला होता आणि थोडासा नाखुश तो होता आणि तिथून सामन्याला टर्न भेटला होता, परंतु त्याच्यावरती पूर्णपणे पांघरून टाकत आपला स्वाभाविक खेळ जमानने दाखवलाय आणि कशासाठी ओळखले जातात जमान हे मात्र जमानने दर्शवलंय. बॅक टू बॅक 2 षटकार आणि स्कोर मात्र जाऊन थांबतोय. आपण पाहतोय स्कोर कार्डवरती 111 111 111 स्कोर कार्डवरती आल्यात धावा आणि 8 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. दुसऱ्या सत्राला निश्चित स्वरूपाने थोड्याच वेळात सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा फेरबदल संभवतोय. मी थोडासा थांबतोय. 111 मी थोडासा ब्रेक घेतोय, परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये सागर सावंत आणि त्याचबरोबर प्रवीण अर्जुने सर उपस्थित आहेत तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी. तर थँक्यू सो मच मित्रांनो. तर या दरम्यान आपण पाहतोय की बांधकाम व्यवसाय क्षेत्रामध्ये एक उंच भरारी घेतणारे सन्माननीय प्रकाशजी चिंदारकर साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होते. वेलकम सर, आपल्या मनापूर्वकडे हार्दिक सन्माननीय प्रसादजी चिंदारकर साहेब, सप्तश्री डेव्हलपर्सचे सर्व यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होते. तर साहेबांचं मात्र आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया शब्दसुमनांच्या माध्यमातून. खरं तर बांधकाम व्यवसाय क्षेत्रामध्ये जनसामान्यांच्या स्वप्नातील घरं हे ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात, अत्यंत अल्प दरामध्ये अतिशय सुंदर सुबक आणि आकर्षक घरं
ज्यांच्या माध्यमातून निर्माण केली जातात. सप्तश्री डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय प्रसादजी चिंदरकर साहेबांचं मात्र या ठिकाणी होतं शुभागमन आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपण त्यांचं करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर सागर देखील आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेलेत. आज प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं एक हक्काचं घर असावं आणि अनेकांचं स्वप्नपूर्ती ही ज्यांच्या माध्यमातून केली जाते. सप्तश्री डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय प्रसादजी चिंदरकर साहेबांचं मात्र या मंचावरती होतं आहे शुभागमन आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आणि त्याचबरोबर आदरणीय भावेश साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन या मंचावरती पाहायला मिळत आहे. तर उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. अगदी यूट्यूब लाईव्ह स्क्रीनवरती आपण या सन्माननीय अतिथींना मंचावरती विराजमान होताना पाहायला मिळते. खेळ तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला आहे सागरजी आणि 112 धावांचं लक्ष्य जो मुलाखतीच्या दरम्यान सांगितलं गेलं होतं की 100+ धावा आम्ही धावफलकावरती उभारण्याचा आमचा मानस आहे आणि तो मानस मात्र पूर्ण केला. खरं तर अंतिम 2 चेंडूवरती 2 मोठे उत्तुंग षटकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धावसंख्येला आकार दिला गेला. शेवटच्या 2 षटकांमध्ये मात्र आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना दाखव आणि हेच कारण आहे की 112 धावा या धावसंख्येपर्यंत मात्र मदल मारली गेली. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दुपारचं सत्र खमंग क्रिकेटची मेजवानी जेवणाचा आस्वाद आणि त्याचबरोबर कृष्णा सर आणि उस्मान सरांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये. आजच्या या सुपर सॅटर्डेमध्ये आमच्या दर्शकांसाठी आणखीन काय हवं आहे परंतु तत्पूर्वी आपण थोडंसं फोकस पुन्हा एकदा आपल्या मुख्य मंचाच्या दिशेनं करूया. चर्चा सुरू होती. प्रत्येकाचं स्वप्न असतं हक्काचं घर, स्वतःची गाडी आणि एक वेल सेटल फॅमिली. खरं तर प्रत्येकाच्या स्वप्नातील घरं बनवण्याचं काम आज सप्तश्री डेव्हलपर्सच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे आणि या सप्तश्री डेव्हलपर्सचे सर्व सन्माननीय प्रसादजी चिंदरकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन या मंचावरती पाहायला मिळते. खरं तर बिल्डर्स लॉबीमध्ये आज आपण पाहिलं तर मराठी माणसांना टिकून राहणं आणि मराठी माणसांना आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणं थोडंसं आव्हानात्मक आहे. परंतु या आव्हानात्मक क्षेत्रामध्ये देखील आपण पाहिलं तटस्थपणे पाय रोवून उभा असणारं असं एक व्यक्तिमत्व आदरणीय प्रसादजी चिंदरकर साहेबांना आपण या ठिकाणी मंचावरती पाहतोय. भावेश साहेब देखील त्यांच्या समवेत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या समवेत जोडले गेलेत आणि जयजी कुडाळकर साहेब देखील या स्पर्धेचे सर्व आपल्याला या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना या दुपारच्या सत्रामध्ये देखील त्यांची उपस्थिती आपल्याला या मंचावरती लाभली. युवा सेना विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना तर सामन्यानं होती आहे सुरुवात. यावेळेला मात्र सुनील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुनील आणि कृष्णा सातपुते सरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि काय कमालीचा फटका पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी बेत आहे. घवघवीत यश फलंदाज सुनील अर्थातच कडक लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकारानं जणू स्वागत केलंय गोलंदाजाचं. गोलंदाज आहेत सनी मैदानाच्या आतमध्ये. बिल्डिंग एंडकडनं गोलंदाजी करत असताना यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. पिक केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. एफर्टलेस फलंदाजी. दुपारचं सत्र फलंदाजांसाठी सर्वाधिक उपयुक्त सत्र आणि खऱ्या अर्थानं बिल्डिंग एंडकडनं ज्या वेळेला गोलंदाजीचा मारा होतो ना त्यावेळेला डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी ही सर्वाधिक फलदायी विकेट मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 112 धावांचं लक्ष्य आहे. 111 पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर एक नेल्सन आकडा पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहिला. परंतु ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र आपल्या संघाला मिळवून देत असताना इथे गोलंदाजाचं देखील पुनरागमन पाहायला मिळते. हे क्रिकेट आहे. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या 2 चेंडूवरती फलंदाजाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार. लगेचच प्रत्युत्तर दिलं गेलंय. तिसरा चेंडू येतोय निर्धाव. गेस्टांच्या पाठीमागे उस्मान पटेल. यावेळेला मात्र
कलात्मक फटका. या ठिकाणी फलंदाजांसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकारांसाठी 1500 रुपये, सलग 6 षटकारांसाठी तब्बल 5000 रुपयांचा पारितोषिक आदरणीय सलामबाई यांच्याकडनं. खरं तर खेळाडूंची गुणवत्ता, त्यांच्या खेळाचा दर्जा यानुसार मात्र पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून इथे मात्र गोळीच्या वेगानं कडक लेफ्टी आता थांबायचं नाव घेत नाहीये. मगाशी 2 फटके ऑन साईडला पाहायला मिळाले. ऑन साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि या खेळाडूंना मात्र आता क्षेत्र निवडलंय कव्हर आणि बीड ऑफच्या मधून. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे. खरं तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये हे दोनही चौकार आले. मैदानाच्या चारही बाजूला मी फलंदाजी करू शकतो, होय या मैदानावरती कोणत्याही कानाकोपऱ्यात चौकार लगावण्याची माझी क्षमता आहे हे दाखवत या खेळाडूंना मात्र कमालीचा खेळ केलाय. पुन्हा एकदा क्रीजच्या खोलीचा खूप चांगला वापर, पावलांचा वापर आणि चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. सलग 3 चेंडूंवरती तिसरा चौकार. धावा धावफलकावरती येत आहेत 22 रन्स. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दमदार सुरुवात पहिल्या षटकामध्ये ज्या सुरुवातीची गरज होती सागर सर, त्या प्रकारची सुरुवात मात्र मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांना या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय कार्तिकजी नाडार साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन होत आहे. तर वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. परंतु इथे गोलंदाजाचं स्वागत केलंय. पहिल्या गोलंदाजावरती हल्लाबोल केलाय, आक्रमण केलंय सनी. या गोलंदाजावरती मात्र आपण जबरदस्त फलंदाजीचा आक्रमणाचा हा पावित्रा घेऊन ही दोनही सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वा सुरुवात अशा प्रकारची आहे तर शेवट कशा प्रकारचा असेल. म्हटलं जातं ना हिंदीमध्ये आपण नेहमी म्हणतो की आगाज अगर ऐसा है तो सोचिए अंजाम कैसा होगा. परंतु समोरचा संघ SOS अर्थातच सचिन वन सोल्युशन हा संघ देखील फाईटबॅक करण्यासाठी ओळखला जातो. सचिनजी सावंत सर असतील, त्यानंतर उस्मानजी पटेल सर असतील, अशी काही नावं आहेत या संघामध्ये. मला वाटतं सिद्धेश देखील या संघामध्ये आहेत. तर ही अशी काही नावं आहेत की जे सातत्यानं ओळखली जातात एका लढवय्या वृत्तीसाठी आणि ती जुजारूपण, तो लढवय्या वृत्ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. गोलंदाजीमध्ये आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गौरव. खरं तर आपल्या गोलंदाजीचा गौरव मैदानावरती सादर केला जाणार का. एक गौरवात्मक गोलंदाजी जर का मैदानावरती झाली तर या परिस्थितीमधून देखील सामन्यामध्ये पुनरागमन केलं जाऊ शकतं. पहिलं षटक थोडंसं तुमच्या विरोधामध्ये गेलंय. 22 धावांचं पहिलं षटक राहिलंय आणि इथून मात्र फाईट बॅक करताना हा संघ पाहायला मिळेल. आउटसाईड द ऑफस्टमचा चेंडू होता. खरं तर चेंडू लेफ्ट केल्यानंतर अवांतर चेंडू मिळाला असता, परंतु ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून हा चेंडू थोडासा दूर ठेवला गेला होता. जाणून बुजून चेंडूची दिशा आपल्याला आउटसाईड द ऑप्शन पाहायला मिळाली होती. खरं तर कृष्णा सरांच्या रेंजपासून हा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. काल रात्री रजनी क्रिकेटचा जर विचार केला तर पहाटे 4 वाजेपर्यंत मैदानावर आणि पुन्हा एकदा या कुर्ल्या नगरीमध्ये कृष्णा सातपुते सरांचं मात्र पुन्हा एकदा पुनरागमन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला थोडासा चेंडूचा अंदाज घेतला, वेट अँड वॉचचं क्रिकेट पाहायला मिळालं. चेंडू शरीराच्या जवळ येऊ दिला आणि त्यानंतर मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. टेक्निकली पहा आपली काय चूक या अगोदरच्या चेंडूवरती घडली हे ओळखता येणं गरजेचं आहे. त्या चुकांमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे आणि सुधारणा केल्यानंतर दर्जेदार खेळ मैदानावरती सादर करणं हे त्यावेळीही आव्हानात्मक आहे. आणि हे सर्व काही मैदानाच्या आतमध्ये घडत आहे. कृष्णा सातपुते सरांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतो. यावेळेला कव्हर केलाय संपूर्ण एरिया. चेंडूच्या लाईनमध्ये आल्यात आणि भिरकावून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून आणखीन एक दर्जेदार ब्रँडेड चौकार. 2 बॅक टू बॅक चौकार आले. चौकारानं संघ पुढे सरकलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे तब्बल 30 धावा. 30 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या 2 षटकांना आक्रमण करून एक मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारायची, जेणेकरून येणाऱ्या गोलंदाजावरती मात्र दबाव निर्माण केला जाऊ शकतो. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेनं धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे नाही आहे. अगदी क्लिअर कट कॉल केला होता की इथे धाव उपलब्ध नाही आहे. धाव घेण्याचा कोणत्या प्रकारचा मानस देखील दोनही खेळाडूंचा पाहायला मिळाला नाही आहे. खरं तर पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आक्रमक खेळ करायचा, एकेरी दुहेरी धावेंना फारसं या ठिकाणी प्राधान्य द्यायचं नाही. मोठे फटके फलंदाजच्या बॅटमधून कसे येतील याचा सारासार विचार.
यावेळेला पावलांचा वापर डाऊन द ट्रॅक, मात्र मिड ऑफ आहे तैनात 30 यार्ड सर्कलला. लगातार 2 डॉट बॉल, 2 बॅक टू बॅक चौकार पाहिले, त्यानंतर मात्र 2 लगातार डॉट बॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि येणारे या प्रत्येक निर्धाव चेंडूनं गोलंदाजांचा आत्मविश्वास मात्र बळावताना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर एक आव्हानात्मक धावसंख्या आहे. 112 धावा हे छोटं टार्गेट नाही आहे. या मैदानाचा विचार केला तर मोठमोठ्या धावांचा पाठलाग केला जातो, परंतु इथे 112 धावा डिफेंड करायच्या असतील तर मात्र तुम्हाला नियंत्रित मारा हा मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. यावेळेला होतीये चूक. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आणि बिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार पहा, या ठिकाणी षटकार आल्यानंतर लगेचच आपण आठवण करून देऊयात खेळाडूंना की सलग 3 षटकारांसाठी 1500 रुपये आणि सलग 6 षटकारांसाठी तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला सन्माननीय सलामबाई यांच्याकडनं हे नक्कीच हे पारितोषिक दिलं जाईल. खरं तर एक एक्झिबिशन मॅच आणि त्यातील विजेत्या संघांना 2100 रुपयाचं पारितोषिक सलामबाईंच्या माध्यमातून आजच्या सकाळच्या सत्रामध्ये दिलं गेलं. खरं तर एक चांगला नीट अँड क्लीन क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळावा ही त्या पाठीमागची भूमिका आहे. आणि आलेले हे जे क्रीडा रसिक आहे ना, यांचं निखळ मनोरंजन व्हावं याकरता सलामबाई यांच्याकडनं मात्र या प्रकारच्या पारितोषिकांची सातत्यानं घोषणा केली जाते. सलग 3 षटकार 1500 रुपये आणि सलग 6 षटकारांसाठी मात्र तब्बल 5000 रुपयांचा पारितोषिक. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 36 धावा, 36 रन्स ऑन द बोर्ड. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 2 चौकार, 1 षटकार आणि 3 डॉट बॉल हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 112 धावांचं लक्ष आहे. 111 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या. षटक क्रमांक 3 गोलंदाजीमध्ये यासिन या गोलंदाजाचा वापर केला जातोय. खरं तर 3 षटकं 3 गोलंदाज वापरण्याचा निर्णय आहे, परंतु इथे फलंदाजांवर फारसा परिणाम नाही. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मानस, कडक लेफ्टी. यावेळेला मात्र फटका फसतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता त्याच दिशेनं चेंडू खेळला गेला. एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि फलंदाज सुनील अर्थातच कडक लेफ्टी बॅक टू द पॅव्हेलियन. या विभागानं दिलेली उपाधी आणि अगदी तितकाच कडक खेळ त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. खरं तर ज्या फ्लाइंग स्टार्टची गरज होती ना, ती गरज या खेळाडूनं पूर्ण केली आहे. त्याच्यावरती सोपवलेली जबाबदारी त्यानं पूर्ण केली आहे आणि हेच कारण आहे की टाळ्यांचा कडकडाट आपल्याला डगआउटमध्ये पाहायला मिळतो आणि या खेळाडूचं स्वागत देखील केलं जातं आहे. अगदी वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हणतो आपण, त्या प्रकारची सुरुवात त्यानं आपल्या संघाला मिळवून दिली आहे. फक्त गरज आहे येणाऱ्या कालावधीमध्ये त्या सुरुवातीला युटिलाइज करणं, त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखणं. आणि कृष्णा सर जर मैदानावरती असतील ना तर ही गोष्ट वेगळंपणानं सांगण्याची गरज नाही आहे. त्यांना ठाऊक आहे या सामन्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं खेळ करून या सामन्यावरती आपली पकड निर्माण करू शकता. यावेळेला गॅपमध्ये चेंडू ढकललाय. खरं तर क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे पाहायला मिळत नाही आहे. सिंगल धाव फलकावरती आले. इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज येत आहेत अली. 3ऱ्या क्रमांकावरती अली मैदानाच्या आतमध्ये. पहिला फलंदाज जरूर गमावला गेलाय. इथून कमबॅक केला जाणार का? कारण फलंदाजीला विकेट मिळवणं आणि फलंदाजांवरती दबाव निर्माण करणं हे सातत्यानं तुम्हाला करावं लागेल. या मैदानाचा इतिहास जर आपण पडताळून पाहिला तर मोठमोठ्या धावा उभारल्या जातात, मोठमोठ्या धावांचा पाठलाग केला जातो. इथे विकेट गरज होती आणि ती विकेट मात्र मिळवून दिली आहे. मोठी विकेट आली आहे. फलंदाज कृष्णा सातपुते सरांची विकेट आणि फलंदाज बाद. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोनही लोकल खेळाडूंचा बोलबाला आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला. कारण ब्रावो ज्यानं विकेट घेतली उस्मान पटेल सरांची, तो या मैदानाचा लोकल खेळाडू आहे. आणि आता यासिन ज्यानं विकेट मिळवली आहे कृष्णा सातपुते सरांची, तो देखील या मैदानाचा लोकल खेळाडू आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे लोकल संघामध्ये हे दोनही खेळाडू एकाच संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. काय कमालीचं यश आहे. खरं तर हे प्रतिभा, हे युवा टॅलेंट शोधण्यासाठीच अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन हे KPLच्या माध्यमातून केलं जातं. KPLच्या पाठीमागची हीच तर संकल्पना आहे की तुमच्यामधलं टॅलेंट दाखवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ
मात्र आपल्याला या KPL स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. आता संपूर्ण ताकदीनिशी हा SOS अर्थातच सचिन वन सोल्युशन संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णा सातपुते सरांची विकेट आली आहे. ज्या विकेटसाठी जाळं विणलं गेलं ती शिकार जाळ्यामध्ये सापडली आहे. आता 100% योगदान, कारण बॉडी लँग्वेजमध्ये देखील फरक झाला आहे. रखरखता उन्हामध्ये सुरू असणारी ही रंगतदार लढत आणि या लढतीमध्ये मात्र कमालीचा खेळ पाहायला मिळाला आहे. फलंदाज देखील आता डिफेन्सिव्ह होताना ओमकार अर्थातच ओमी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी जबाबदारी असेल. ओमी, ओमकार आणि अली हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता संपूर्ण ताकदीनिशी SOS हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ही खरी वेळ आहे. जो दबाव बनवला गेलाय त्या दबावामध्ये मात्र सातत्य राखण्याची कायम. पहिले 2 महत्त्वाचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत आणि धावा मात्र धावफलकावर 38 धावा. गोलंदाज यासीन, युवा गोलंदाज. यावेळेला मात्र खूप टप्प्याचा चेंडू होता. खरं तर थोडंसं लाईन आणि लेंथमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मात्र अंगलट आला. थोडंसं हाफ ट्रॅकर आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज अलीच्या बॅटमधून मात्र येतोय. आणखीन एक दमदार KPL षटकार. षटकारानं पुन्हा एकदा धावसंख्येला उभारी देण्याचा प्रयत्न होतोय. 44 धावा धावफलकावरती येत आहेत. खरं तर धावा रोखाव्या लागतील. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक 3 म्हणजे जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. चेंडू बदलला गेला. इथं लक फॅक्टर बदलला जाणार का? बऱ्याचशा गोष्टी पहा. मी म्हणेन अंधश्रद्धा म्हणता येणार नाहीये, परंतु जो एक आत्मविश्वास असतो ना खेळाडूचा, की मी असं केल्यानंतर माझं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये चांगलं घडतं. काही गोष्टी अशा असतात, मी नेहमी म्हणत असतो की 99% जर तुमची गुणवत्ता असेल ना, तर 1% कुठेतरी तुमचा लक फॅक्टर हा देखील क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच की काय, बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल कदाचित, सचिन तेंडुलकर सर देखील आपल्या उजव्या पायाचा पॅड सुरुवातीला बांधत आणि मग डाव्या पायाचा. अगदी नाटवेसची 326 धावांचे जे धावसंख्येचा पाठलाग सुरू होतं त्यावेळेला सौरव गांगुलीनं ज्या गॅलरीवरती पाय ठेवला होता, अगदी शेवटची धाव घेऊपर्यंत तो पाय त्यांनी तिथेच ठेवला होता. म्हणजे या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ज्या लक फॅक्टर म्हणून आपल्या संघासाठी सर्वाधिक महत्त्वाच्या असतात. एवढंच काय, तर आपण घरी सामने पाहत असताना जर एखाद्या ठिकाणावर बसल्यावर विकेट्स यायला लागल्या तर आपण त्याच ठिकाणावरती कायम तो संपूर्ण सामना संपेपर्यंत पाहायला मिळतं. परंतु अशा काही गोष्टी असतात. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, 3 तर या ठिकाणी पहा अनाऊन्समेंट आहे. मेन गेटच्या समोर ज्यांनी ज्यांनी आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क केलेल्या आहेत त्या व्यवस्थितपणे पार्क करा, कारण टोविंग व्हॅन त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि जर का तुमची गाडी व्यवस्थितपणे पार्क केलेली नसेल तर टोविंग व्हॅन तुमची गाडी टोव करून घेऊन जातील. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. हमारे सभी दर्शकों से निवेदन है, धावा धावफलकावरती आल्यात 45. वाहतूक शाखेचा जर आपण विचार केला तर इथे वाहन आलेले आहेत. पहा एकूण धावा धावफलकावरती आल्यात 45. विजयासाठी लक्ष आहे 112 धावांचं. अजूनही जर पाहिलं तर 67 धावांची गरज आहे. काल संपूर्ण दिवसभर कृष्णा सरांना आपण KPL कुर्ला प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहिलं. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये. येस. आणि अगदी विरारच्या नारंगीच्या मैदानावरती देखील सरांना आपण साधारणतः सकाळी 3, 3:30 पहाटे 4 वाजेपर्यंत त्यांना त्याही मैदानावरती पाहिलं. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 45 धावा. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे किती पाहिजे, 30 चेंडू आणि 67 धावांची गरज.
इम्पॅक्ट प्लेयर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आय थिंक चला आमच्या समोर जे काही प्रेक्षक आहेत ना त्या प्रेक्षकांना विनंती आहे की थोडंसं बाजूला व्हायचं आहे. हॅलो चला प्रेक्षक 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 प्लीज 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 प्रेक्षकांना विनंती आहे सरांना थोडंसं रेस्ट करू द्या यावेळेला मात्र. तर पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू होता. खरं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चेंडूवरती धावा आल्या 2 धावा 1 धाव नाही 2 धावा. येस थँक्यू सर. थोडंसं आमच्या समालोचन कक्षाच्या समोरून बाजूला व्हायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. फटका फसलाय. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. झेल कंप्लीट केला जातोय. अति घाई संकटात नाही. खरं तर अलीला थांबणं गरजेचं होतं. महत्त्वपूर्ण विकेट्स इथे गमावल्या गेल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये अली यानं अति घाई केली आहे आणि आपली महत्त्वपूर्ण विकेट गमावली आहे. खरं तर 30 चेंडू 67 धावा हे इक्वेशन होतं या अगोदर. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि तिथून मात्र थोडीशी घाई गडबड अलीची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम अलीनं आपली विकेट गमावली आहे. पहा आमच्या प्रेक्षकांना मी सातत्यानं वारंवार या सूचना करतोय की कृष्णा सर काल संपूर्ण दिवसभर या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समवेत या ठिकाणी जुडले गेले होते. रात्री विरारच्या मैदानावरती अगदी 3-3:30 वाजेपर्यंत त्यांनी आपल्या संघासाठी देखील वेळ दिला. रेस्ट करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नाहीये. प्रेक्षकांची उत्कंठा आम्ही नक्कीच समजू शकतो. प्रत्येकाला सरांबरोबर एक सेल्फी घ्यायचा आहे परंतु थोडंसं रेस्ट करू द्या मित्रांनो. आपल्या समवेत पुन्हा एकदा जुडले जातील. थोडंसं सहकार्य हे आपलं अपेक्षित आहे. नक्कीच सर. कारण कृष्णा सातपुते म्हटलं की प्रत्येकाला वाटतं आपला सेल्फी यावा. कारण सरांचं क्रिकेटमधलं योगदान पाहून कुर्लाकर एकदम भारावून गेलेत. कारण प्रत्येकाला वाटतंय माझा कृष्णा सरांबरोबर सेल्फी असावा. सर्वांना सेल्फी मिळेल परंतु थोडा रिलॅक्स टाईम आहे. सरांनाही थोडं रिलॅक्स होऊ द्या. चला चालू सामन्याकडे वळूया. तर यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेनं आपण जाऊया. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर मात्र दबाव निर्माण केला होता परंतु अलीची विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बम्माई. खरं तर आणखीन एक युवा खेळाडू. 30 चेंडू 67 धावांचं लक्ष होतं. या षटकामध्ये 3 चेंडू फेकले गेलेत. 2 धावा खर्च केल्यात म्हणजे 27 चेंडू आणि अजूनही 65 धावांची गरज. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू. खरं तर लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॅट जजमेंट त्या ठिकाणी बॅट बाउन्स पाहायला मिळाला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. वा दुविधा मनस्थितीमध्ये होता हा क्षेत्ररक्षक. चेंडूवरती जायचं की चेंडू रोखायचा. निर्णय घेतला चेंडू रोखायचा परंतु एक्स्ट्रा बाउन्स आउटफील्ड फास्ट आणि त्याचा फायदा फलंदाजांना मिळत असताना बम्बईच्या बॅटमधून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हा खणखणीत चौकार. गोलंदाज यावेळेला जोरकस फटका लगावलाय. चौकारानंतर मात्र येतोय आणखीन एक बिग हिट. फलंदाज बम्बईच्या बॅट मधून 6 धावा. षटकार बम्बई. सर नक्कीच त्या बम्बईचं कौतुक करावं लागेल कारण स्थानिक खेळाडू आहे. युवा टॅलेंट आहे. जसं कृष्णा सर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट गाजवतात परंतु इथं युवा टॅलेंटला प्राधान्य दिलं जात आहे. तो मी पण दाखवतोय की मीही इथलाच आहे. माझी फलंदाजी मीच या मैदानात नेहमीच असतो. माझी ही फिरकी आज चालणार. माझ्या फलंदाजीतून धावांचा डोंगर उभा राहील. तर अजूनही येणारे 25 चेंडू शिल्लक आहेत. 55 धावांची गरज आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाहेर वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर
गोलंदाजावरती दबाव आहे. बम्माईचा विचार केला तर एक युवा टॅलेंटेड खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि कमालीचा खेळ मात्र राहिला. अगदी निर्णायक क्षणाला मोठी खेळी साकारण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे आणि हीच क्षमता या खेळाडूला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाते आणि कॉन्फिडन्स लेवल तुमचा नेहमीच उंच असतो. ज्यावेळेला तुम्ही इतके मोठी नावं आणि त्या नावांबरोबर क्रिकेट तुम्ही खेळताना त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स लेवल आपसूकपणे आपल्याला एका वेगळ्या उंचीवर पाहायला मिळतो. 2 बॅक टू बॅक वाईड या ठिकाणी आले आहेत. अतिरिक्त धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि प्रत्येक धावसंख्येनंतर खरं तर जे आव्हान आहे ते आव्हान आणखीनच सोपं करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 बॅक टू बॅक अवांतर चेंडू आलेत. 59 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 59 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 53 धावांची गरज. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. खरं तर प्रयत्न जिकरीचे होते, प्रयत्न खूप चांगले होते, परंतु झेलमध्ये कन्वर्ट करू शकले नाही आहेत. महत्त्वाचा झेल होता. बम्माई जो हळूहळू अभिमन्यू आक्रमक होताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक समाप्त होत आहे. चौथं 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावांचा विचार केला तर धावा मात्र धावफलकावरती आल्यात त्या 60 धावा. 60 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 52 धावांची गरज येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये. काल असाच एक सामना आपण पाहिला. 24 चेंडू 53 धावांची गरज होती आणि अवघ्या 12 चेंडूमध्ये त्या धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि तो सामना देखील SOSच्या विरोधामध्येच होता. आय थिंक खालच्या रजनीमधला शेवटचा सामना होता. तर हेच आहे क्रिकेटचं मूल मंत्र. कारण तुम्हीच सांगितलं कालचा दिवस जर आपण पाहिला आणि खेळपट्टीचा जर तुम्ही विचार केला तर धावांची बरसात होत होती. 100 पार केली जात होती. 112 रन चेस केले जात होते. परंतु तुम्ही सकाळच्या सत्रात पाहिलं 50 धावाही चेसिंगला 48 धावा सर्वात लोवेस्ट स्कोर झाला. 52 रन्स नक्की. परंतु सर आज KPLच्या माध्यमातून या तरुणांना प्लॅटफॉर्म दिला जातोय. ज्या ब्रॅव्होने काय गोलंदाजी केली त्याच ब्रॅव्होने उस्मान पटेलला जेव्हा बाद केलं, तो पण एक स्थानिक खेळाडू आहे. परंतु या मॅचमध्ये पाहिलं कृष्णालाही ज्याने बाद केलं तोही स्थानिक खेळाडू आहेत. दोघंही युवा आहेत परंतु एकाच संघात बाहेर जेव्हा खेळतात तेव्हा एकाच संघात खेळतात. हेच KPLचं उद्दिष्ट आहे. युवा टॅलेंटला काहीतरी दिलं जातं KPLच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत. 52 धावांची गरज. गोलंदाजीच्या बोगल्यावरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेला आहे. गोलंदाज आहेत यासिन पारचा. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गुणवत्तापूर्ण गोलंदाजी करणं, सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं, विकेट टू विकेट गोलंदाजी करणं, ही खरं तर ओळख आहे या गोलंदाजाची आणि ती ओळख पटवून देत असताना बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न केला. आता यासिम वर्सेस बम्बई ही लढत, हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि जो हवी होणार ना तो मात्र या सामन्यामध्ये त्याचा संघ अग्रेसर होणार. यावेळेला फटका फसलाय. खरं तर उस्मान वेगानं चेंडूच्या दिशेनं या ठिकाणी पाहायला मिळतात आणि काय कमालीचा झेल टिपलाय. जो कॉन्फिडन्स होता, जी सुरुवात त्यानं केली होती आणि तिथून सांगितलं इट्स माय कॅच, झेल कंप्लीट केलाय आणि आणखीन एक फलंदाज बम्बई यावेळेस मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. सर उस्मान पटेल ज्याला रायगडचा टायगर ही उपाधी क्रीडा रसिकांनी दिली, परंतु आज कुर्ल्याच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतोय. कारण कॉन्फिडन्स म्हणजे क्रिकेट, जिद्द म्हणजे क्रिकेट, चिकाटी म्हणजे क्रिकेट आज पाहायला मिळतंय. यानंतर नेक्स्ट मॅचचा नाणेफेकही होणार आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर असं म्हटलं जातं ना की वाघ ज्या वेळेला 2 पावलं मागे जातो ना त्यावेळेला तो त्याच्या शिकारवरती मात्र तितक्याच वेगानं हल्ला करत असतो. मागचा सामना गमावल्यानंतर उस्मान पटेल थोडासा बॅकफुटला आला, थोडासा मागे आला, परंतु आता त्याने जो वेग पकडलाय ना, जो कॉन्फिडन्स दाखवला, जसा चेंडू बॅटमधून निघाला ना, उस्माननं सांगितलं की होय हा माझा झेल आहे आणि अगदी फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातातून तो झेल त्यानं खेचलाय आणि कमालीचा झेल कंप्लीट केलाय. मी म्हणेन टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच हा झेल ठरू शकतो या सामन्याचा. सर कारण क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे तुम्ही काय देताय, त्या संघासाठी तुमचं योगदान काय. परंतु बघा नवीन फलंदाज आलाय राशीद, ज्यानं कालचा दिवसही आपल्या नावाचा बोलबाला केला. ह्या KPLचं उद्दिष्ट आहे युवा टॅलेंटला प्लॅटफॉर्म दिला जातोय. KPLच्या माध्यमातून शिवसेना पुरस्कृत आहे कारण
जय कुडाळकर साहेब स्वतः क्रिकेटचा आनंद घेत आहेत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, फोर्स वन लाईव्हच्या माध्यमातून. हे सर्व खेळाडू 128 आखाती देशामध्ये लाईव्ह मॅच पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रेक्षकांचे प्रचंड व्ह्यूज आपल्याला आलेले आहेत. या स्पर्धेला देखील चर्चेचं उधाण आलं. या स्पर्धेची सातत्यानं चर्चा केली जाते आणि खरं तर जयजी कुडाळकर साहेबांचं देखील आपण या ठिकाणी विशेष कौतुक करायला हवं की एक संकल्पना तुम्ही मांडणं, खरं तर एक स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नाची पूर्तता करणं, त्याकरता मात्र आवश्यक सर्व गोष्टी या ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या गेल्या. केवळ एक संकल्पना होती की ही स्पर्धा आपल्याला दिवस रात्र पद्धतीमध्ये खेळवता येईल का, आणि हा जो मी म्हणेन की एक स्वप्न पाहिलं गेलं, ही जी एक संकल्पना मांडली गेली आणि त्या संकल्पनेला सत्यामध्ये उतरवण्याचं काम हे जयजी कुडाळकर साहेबांच्या माध्यमातून केलं गेलं. युवा सेना विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना मात्र त्यांना खूप महत्त्वाचं योगदान हे साहेबांचं या स्पर्धेसाठी नेहमीच लाभलं. यावेळेला थोडासा मी म्हणेन आउटसाईड द ऑफस्टमचा चेंडू होता. यासिन देखील आपल्या गोलंदाजीमध्ये मिश्रण करता ओळखला जातो. विविध प्रकारचे गोलंदाजीमध्ये शस्त्र फेकणं ही त्याची ओळख आहे. यावेळेला आउटसाईड द ऑफस्टम वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न केला, फलंदाजापासून चेंडू दूर ठेवला आणि परिणामी एकेरी स्वरूपाची धाव मात्र धावफलकावरती आले. ज्या प्रकारे अली मैदानाच्या आतमध्ये होता, ज्यावेळेला मुंबई मैदानाच्या आतमध्ये होता, त्यावेळेला धावा मात्र चौकार आणि षटकाराच्या फॉर्ममध्ये येत होत्या. परंतु जसे हे दोन फलंदाज बाद झालेत आणि तिथून मात्र धावसंख्येला कुठेतरी ब्रेक आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. अजूनही येणारे 20 चेंडू शिल्लक, 50 धावांची गरज. एका बाजूनं आक्रमण होणं गरजेचं. यासिनवरती हल्ला करणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे, प्रयत्न केला आहे, प्रयत्नांना यश देखील मिळालंय. फलंदाजाच्या बॅटमधून येतोय हा गगनचुंबी गगनभेदी षटकार. नक्कीच सर, हा KPLचा ब्रँडेड षटकार होता. का मला संघात घेतलंय, का मला संघात संघनायकाने आणि माझ्या संघ मालकाने विश्वास ठेवलाय. तर या ठिकाणी रशीद मात्र मैदानाच्या आतमध्ये कमालीचा खेळ साकारतोय. यावेळेला प्रत्युत्तर देखील दिलं गेलंय. धीम्या गतीचा चेंडू होता, यॉर्क लेंथ खोलामध्ये चेंडू टाकला गेला आणि शेवटचा चेंडू निर्धाव फेकत असताना यशनं देखील यासिननं देखील दाखवून दिलं की होय, माझ्या गोलंदाजीमध्ये ती धार आणखी नाही. आपला स्पेल कंप्लीट करतोय. 3 विकेट्स या स्पेलमध्ये त्यानं आपल्या नावावरती केल्यात. एकूण धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती आल्यात 68 धावा. म्हणजे इक्वेशन जर पाहिलं तर शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा 44. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. काय सांगाल सर, कालपासून जर तुम्ही खेळ पाहताय, KPLचा महासंग्राम चालू आहे, क्रिकेटचं महायुद्ध घुमतंय, KPLचा महासंग्राम चालू आहे, परंतु कालचा दिवस ने आजच्या दिवसात 18 चेंडू 44 धावांची गरज आहे. नक्कीच आज तारीख आहे 10 आणि नक्कीच त्या 10 आकड्याचं महत्त्व सांगितलं. भारतरत्न त्याला क्रिकेटचा देव म्हणतात, मुंबईकर होते सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा नंबर होता 10 आणि टेनिस क्रिकेटचा ज्यानं आम्हा साऱ्यांना मंत्रमुग्ध केलं त्या कृष्णा सरांच्या जर्सीचा नंबरही 10 आणि आज तारीख आहे 10. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर येणारे अजूनही 18 चेंडू शिल्लक आहे. 44 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये वेदांतच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. खरं तर वेदांतनं आपल्या गुणवत्तेला आधारित खेळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फारशी चमकदार कामगिरी त्याने केली नाही आहे, परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जर का ती कामगिरी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करू शकला ना, तर येणारा संपूर्ण क्रिकेट सीझन या खेळाडूचा बोलबाला या मैदानावरती नेहमीच आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडू शिल्लक, 44 धावांची गरज. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या ठिकाणी फसवा चेंडू फेकला होता, धीम्या गतीनं चेंडू आला होता, परंतु सागर सर अशा प्रकारचे झेल जर तुम्ही सोडणार ना, तर येणारा कालावधी तुमच्या संघासाठी थोडासा कठीणतम कालावधी असेल. मागील सामन्यामध्ये देखील हेच झालं. उस्मानच्या हातामध्ये चेंडू होता, गोलंदाजी केली जात होती, झेल सोडला आणि त्यानंतर त्या षटकामध्ये तब्बल 25 धावा कुठल्या गेल्या. चला नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीकडे जाऊया. अशोक कांबळे साहेबांच्या हस्ते नाणेफेक होणार आहे टॉस का बॉस मध्ये. चला नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीसाठी जाऊया. टॉस का बॉस.
चला नेक्स्ट मॅचचा नाणेफेक होते विशाल 11 विरुद्ध राजेश 11. इथं विशाल 11चे ओनर या ठिकाणी आहेत, परंतु कर्णधारही या ठिकाणी यायचं आहे. चला राजेश 11 आमचे प्रमुख अतिथी अशोक कांबळे साहेब या ठिकाणी आलेत. नक्कीच साहेब तुमचं फार मोलाचं योगदान राहिलं आहे KPLच्या माध्यमातून, कारण तुमचे नक्कीच चिरंजीव अभिजित कांबळे यांनी बरंच क्रिकेटसाठी मोलाचं योगदान असतं. चला राजेश 11 75 रन्स ऑन द बोर्ड, 75 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू आणि अजूनही 37 धावांची गरज आहे. सागर सर, यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू आहे, डॉट बॉल. पहा वेदांतनं या षटकामध्ये मात्र कमालीचा फहीम खेळ हाताळला. सुर्वे ज्या ठिकाणी असतील, फहीम सुर्वे ज्याला विराट कोहली म्हणून कुर्लाकरांनी पदवी दिली, त्यांना लवकरात लवकर टॉस का बॉस मध्ये यायचंय. याही चेंडूवरती मात्र सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलनं फारसा फरक पडणार नाहीये. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 13 चेंडू आणि अजूनही 36 धावांची गरज. खरं तर या चेंडूवरती मोठा फटका येणं नितांत गरजेचं आहे. ओमी स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि ओमीच्या बॅटमधून जर का षटकार आला तर 12-30चं समीकरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळू शकतं. परंतु गोलंदाज वेदांतनं कमालीची गोलंदाजी केली आहे. आज मात्र ओरिजिनल वेदांत आपल्याला मैदानावर पाहायला मिळालाय. यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल. बिग विकेट, ओमी बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक फलंदाज बाद. यासीननं मात्र या ठिकाणी झेल चला कंप्लीट सर केलाय. नाणेफेकीकडे जाऊया. नेक्स्ट मॅचचा नाणेफेक राजेश 11 विरुद्ध विशाल 11. नाणेफेक अशोक कांबळे साहेबांच्या हस्ते होते. चला नाणेफेकीसाठी अशोक कांबळे साहेब सज्ज आहेत. छापा नक्कीच अशोक कांबळे साहेबांच्या हस्ते नाणेफेक झाली, परंतु विशाल 11 यांनी नाणेफेक जिंकले. काय असेल निर्णय तुमचा? बॉलिंग. चला दोन्ही संघांना शुभेच्छा असतील, परंतु आपण 2 शब्द अशोक कांबळे साहेबांचे पाहूया, कारण तर चला सचिन वन सोल्युशन संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फार काळ आपल्याला टीम मीटिंग करता येणार नाहीये. सातत्यानं आयोजकांच्या आम्हाला सूचना येत आहेत की नो टीम मीटिंग प्लीज. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत, 30 धावांची गरज आहे. उस्मान अजूनही आपल्याला गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळत नाही आहे. सर काय सांगाल त्या वेदांत देसाई बद्दल? बराच आउट ऑफ फॉर्म होता फलंदाजीमध्ये, कारण त्याचे मामा त्याचा सामना पाहतायत विजय नांबियार. काय सांगाल वेदांत देसाई बद्दल? चांगली गोलंदाजी आज केली, संघ अडचणीत असताना एक सुंदर गोलंदाजी केली. नक्कीच आणि याच कारणासाठी खरं तर एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे आणि लेदर क्रिकेटचं प्रशिक्षण घेत असताना आज आपण पाहिलं तर MCAच्या माध्यमातून अंडर 19 संघामध्ये देखील 32च्या स्क्वॉडमध्ये या खेळाडूची निवड झाली आहे. त्यामुळे या खेळाडूच्या गुणवत्तेबद्दल शंका कधीही नव्हती. असं म्हटलं जातं ना की फॉर्म इज अ टेम्पररी बट अ क्लास इज अ परमनंट. जो क्लास होता या खेळाडूच्या खेळाचा जो दर्जा होता ना, तो दर्जा दाखवणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि तिथून मात्र जो संघनायकानं दर्शवलेला विश्वास होता, त्या विश्वासाला मात्र विश्वासार्थ गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. दोनही उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि उस्मान पटेल, मी म्हणेन मास्टर माइंड, आणखीन एक मास्टर माइंड खेळाडू ज्यांना ओळखलं की डावखुरे हाताचे गोलंदाज हे सर्वाधिक उपयुक्त ठरू शकतात आणि त्यांना डावखुरे हाताच्या खरं तर उस्मान पटेल स्वतःला विकल्प म्हणून उभा करू शकत होते, परंतु त्यांनी इथे थोडंसं मी म्हणेन चाणक्य बुद्धीचा वापर केला. डावखुरे हाताच्या गोलंदाजांना आणलं, ओळखलंय की महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यात आणि इथे फलंदाजांना जर रोखायचं असेल तर डावखुरे हाताचा गोलंदाज हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. परंतु इथे एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतो आणि चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 80 धावा आल्यात, म्हणजे अजूनही 32 धावांची गरज. या षटकातील चेंडू शिल्लक आहेत 4, म्हणजे 10 चेंडू आणि 32 धावांची गरज. 10-32 प्रत्येक चेंडू मागे 3 पेक्षाही जास्त धावांची गरज आहे. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका, खरं तर क्षेत्ररक्षक होता
आणि हा चेंडू अडवणं अपेक्षित होतं. एकंदर रिॲक्शन क्षेत्ररक्षणाची जी 30 सर्कलला क्षेत्ररक्षण करतायत आणि खास करून उस्मान पटेलची रिॲक्शन आपण पाहू शकतो की हा चेंडू अडवला जाणं अपेक्षित होतं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकार. अशा छोट्या छोट्या चुका या तुम्हाला पराभवाच्या गर्तेमध्ये जरूर ढकलू शकतात. चौकार आलाय. महत्वपूर्ण निर्णायक क्षणाला मात्र चौकार आलाय. खरं तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण हे तुम्हाला संकटामध्ये आणू शकतं किंबहुना तुमच्या अडचणींमध्ये वाढ करू शकतं. सुधारावा लागेल. छोट्या छोट्या चुका तुम्हाला वेळी सुधाराव्या लागतील. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. अगदी गगनचुंबी 2 चेंडूवरती मात्र 2 चुका मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झाल्यात आणि या चुका येणाऱ्या कालावधीमध्ये किती महागात ठरू शकतात. झेल सुटला. शिवाय धावाही या ठिकाणी धावफलकावरती 2 आल्या. अजूनही 26 धावांची गरज 8 चेंडूंमध्ये. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. उस्मान पटेल थोडंसं विवरण टेन्सचं वातावरण आहे. कारण शेवटी एक षटक फेकण्याची जबाबदारी उस्मानच्या खांद्यावरती देखील येऊ शकते. 8 चेंडू आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी धावा रोखण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल. आणखीन एक डॉट बॉल. एव्हरी डॉट बॉल इज अ क्राईम नाऊ. मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांसाठी एखाद्या गुन्ह्याप्रमाणे असणार आहे. 7 26 हे समीकरण. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला. या क्षणाला हा फटका एक चांगला पर्याय होता का विचार करावा लागेल. विचार करताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज, परंतु वेळ निघून गेल्यानंतर या विचारांचा काही फायदा नाहीये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. विजयासाठी 26 धावांची गरज. सर कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाईल. तुम्ही सांगितलं याआधी की लेफ्ट हँड बॉलरचं आज उस्मान पटेल सर स्वतः एक चांगले क्रिकेटर तर आहे परंतु फार मोठा अनुभव आहे. स्वतः गोलंदाजी घेत नाहीयेत. दुसऱ्याच्या खांद्यावर म्हणजे युवा टॅलेंट ते पाहत आहेत. कारण लेफ्ट हँड बॉलर आजच्या दिवसात पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतायत. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जास्तीत जास्त उजव्या हाताचे फलंदाज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. मोजकेच काही असे फलंदाज आहेत की डावखुऱ्या हाताने खूप चांगली खेळी करतात आणि या संघाचा विचार केला तर सुनील लेफ्टी बाद झाल्यानंतर इथे दबाव बनवायला सुरुवात केली. त्यानंतर कृष्णा सातपुते सरांची महत्त्वाची विकेट आल्यावर संपूर्ण ताकद झोकली SOS अर्थातच सचिन वन सोल्युशन संघानं. आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जर आपण पाहिलं ना, कारण दोनही संघांसाठी हा सामना महत्त्वपूर्ण आहे. 1 विन 1 लॉस या दोनही संघाच्या नावावरती आहे आणि हा सामना जो आहे तो मी म्हणेन या दोनही संघांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा सामना आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम टिकवून ठेवायचं असेल तर मात्र हा सामना जिंकणं हे नितांत गरजेचं आहे. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. 26 धावांची गरज आहे. एक शॉर्ट टीम मीटिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि काही ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत ना त्या सूचना खेळाडूंना दिल्यानंतर मात्र निर्णय घेतला गेलाय. आणि स्वतः काल देखील आपण पाहिलं 6 चेंडू 18 धावांची गरज होती. उस्मान पटेलनं संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली. सामना जिंकून दिला. पहिला विजय या स्पर्धेतला नोंदवला. आज इथे उस्मानच्याच षटकामध्ये 25 धावा आल्या आणि तिथून तो सामना त्यांच्या हातातून निसटला. परंतु आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 26 धावांची. परंतु सर हा क्रिकेटचा खेळ आहे. यामध्ये ज्याच्या फलंदाजीचा दिवस म्हणजे लक फॅक्टर पण फार महत्त्वाचं असतं. तुमचा अनुभव तर आहे परंतु जर त्या फलंदाजाच्या बाजूने जर लक असेल तर काही सांगू शकत नाही कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. नक्कीच नक्कीच. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज आपण नेहमी म्हणत असतो. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. परंतु क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं काय असतं तर अनुभवाची शिदोरी. आणि उस्मान पटेलच्या पाठीशी अनुभवाची शिदोरी आहे. असे अनेक सामने त्यांना आपल्या गुणवत्तेच्या आधारावरती संघाच्या बाजूने झुकवलेत. जरी मागील षटकामध्ये या ठिकाणी 25 धावांचं त्याचं षटक राहिलं असलं तरी या सिच्युएशनमध्ये गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाते आणि खास करून ज्यावेळेला आघाडीचे 5 फलंदाज गमावणारा एखादा संघ असेल ना तर तळातील फलंदाजांची स्ट्रेंथ काय, त्यांना कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते हे उस्मानला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आले. 5 चेंडू 25 धावांची गरज.
यावेळेला चेंडू लेफ्ट काढण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली गेली आहे आणि उस्मान पडेल. मी म्हणेन की एखाद्या तीरंदाजाप्रमाणे यू मिस आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय की चेंडूची लाईन ओळखता आली नाहीये फलंदाजाला. या प्रकारचे चेंडू मिस करणं खरं तर विकेट टू विकेट गोलंदाजी अंतिम षटकामध्ये पाहायला मिळणार आणि ज्यावेळेला तुम्ही विकेट टू विकेट गोलंदाजी करताना त्याचा रिवॉर्ड मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज बाद होत आहेत, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करतायत. इक्वेशन जर पाहिलं, रोहन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची गरज. उस्मान पडेल आता मात्र 4 चेंडू 4 षटकार आले तर एका धावेनं या ठिकाणी सामना गमवावा लागेल असं काहीसं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण जर का 4ही लिगल डिलिव्हरी झाल्या आणि 4ही चेंडूंवरती जर 4 षटकार जरी आले ना, कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली आहे. त्यामुळे जो सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज आहे इम्पॅक्ट प्लेयर आय थिंक मैदानाच्या आतमध्ये रोहन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर के आणि गोलंदाज. यावेळेला पॅडलाईनला चेंडू होता, मनगडाच्या साह्यानं चेंडू वळवलाय. ठीक, आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेनं हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येणार. आपण म्हणतो ना की एखादा दिवा असो किंवा एखादी पणती असो, ज्यावेळेला त्यातील तेल संपतं त्यावेळेला थोडीशी फडफड आणि ती जी वात असते ती थोडी उंचावलेली आपल्याला जरूर पाहायला मिळते. खरं तर क्रिकेट आहे, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. आपण अपेक्षा करूया की चांगला खेळ आमच्या दर्शकांना पाहायला मिळावा. षटकार आलाय, आशा पल्लवित करणारा हा षटकार जरूर मैदानाच्या आतमध्ये साबित हो. आणि धावांचा विचार केला तर या षटकारानं 86 धावांपर्यंत मजल मारली जाते. यावेळेला मात्र फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत, कंप्लीट केला जातोय. झेल विकेट नंबर 7वा मैदानाच्या बाहेर जाताना. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, 19 धावांची गरज. 2 balls 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. खरं तर या सामन्यामध्ये आता फ्रंट फूटवरती पाहायला मिळतो सचिन वन सोल्युशन हा संघ. आणि कुठेतरी चेहऱ्यावरती आता थोडंसं जे वातावरण होतं टेन्शनचं ते आता कमी झालेलं, निवळलेलं आपल्याला पाहायला मिळतं सचिन वन सोल्युशन. परंतु अगदी त्याच वेळेला कैफ 11 संघावरती मात्र हा जो दबाव आहे तो दबाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. एखादा चमत्कार या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी मिळवून देऊ शकतो. यावेळेला मात्र बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली आहे. फिंगर्स रोल केल्या गेल्या, धीम्या गतीने चेंडू फेकला. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं वळण देखील घेतलं आणि फारसं काही फलंदाजाला प्रत्युत्तरामध्ये दाखल देता आलं नाहीये. सामना पूर्णपणे काबीज केलाय. यावेळेला वेगवान चेंडू फेकलाय, सरळ बॅटनं चेंडू खेळलाय आणि याचबरोबर सामन्याचा निकाल आपल्या समोर. हा सामना जिंकलाय आणि सामना